तर हे बघा मी आता खरडा करणार आहे. तर आता मिरच्या धुवून चांगल्या स्वच्छ घेतले तर त्यांचे देठं काढली ती मागची आणि ह्या बघा मिरच्या आता मी त्याचा खरडा करणार आहे. तर ही बघा कढई ठेवली आता खरड्यासाठी, खरड्याला मिरच्या भाजायसाठी. तर आता हे मिरच्या भाजणार आहे. मिरच्या भाजायच्या एकदम छान म्हणजे का नाही ते खरडा छान होतो. तर ही बघा रात्री दही लावलं आहे. दही कसं लागलं आहे बघा एकदम छान घट्टरीपोट दही लागले आणि एकदम असं लय पातळ पण नाही लय घट पण नाही, एकदम छान दही लागलेलं, आंबटसुद्धा नाही लागलेलं. आता हे खरड्यासाठी घेतलेलं साहित्य बघा. कोथिंबीर घेतली, जेवढी कोथिंबीर जास्त तेवढा खरडा एकदम टेस्टी लागतो. लसूण घेतला आहे. आता मिरच्या ह्या पाक लाल काळ्या होत तर भाजायच्या म्हणजे खरडा एकदम छान लागतो. हे मोठं मीठ आहे आणि हे जिरं घेतलं एवढं. आणि आता दिवाळी झाली त्यामुळे जरा वेळेस खरडा खायला जरा तोंडाला चव यासाठी गुळमट खाऊन आता जरा वेळेस तिखट खायसाठी खरडा केला आहे. दही खरडा भाकरी जरा मस्त लागतं आहे आणि ह्या दिवसात तसलं खाल्लं जरा तोंडाला चव पण येते, त्यामुळे ही खरड्याचं मी म्हणलं बघा. आता ह्या मिरच्या माझ्या भाजत आल्या त्या, ह्या मिरच्या एकदम बारीक आहेत त्या कशा मिरच्या, लय तिखट पण नाही त्यामुळे मिरच्याचा ह्या खरडा लय छान लागतो. आणि मी खरडा करते कांदा आणि टॅमॅटो घालून, पण जास्त तसला खरडा जास्त दिवस राहत नाही. ह्यो खरडा कसा 2-3 दिवस म्हणलं 8 दिवस म्हणलं तर राहतो. ते 2-3 दिवसातच तो खरडा खराब होतो कांद्याचा आणि टॅमॅटोचा. आता तेल घातले बघा, मिरच्या कशा भाजायला लागले तर तेल घातलं, गॅस जरा कमी करते. आणि जशा मिरच्या भाजलेल्या का नाही तशा मऊ पडते त्या आणि पुन्हा मग त्यात हे साहित्य घालायचं आणि त्याचा खरडा करायचा. एकदम छान टेस्टी खरडा लागतो. मग कोथिंबीर ही जास्त असली का नाही आणि ह्या मिरच्या लई तिखट नसल्यामुळे चांगला एकदम छान खरडा लागतो सगळं. बघा या मिरच्या आता भाजायला लागल्या त्या कशा मिरच्या भाजल्या त्या बघा. हे आता मिरच्या खरड्यासाठी तयार झाल्या त्या बघा खरडा करायसाठी. आणि आता त्यात ती साहित्य घालायचं. तेल मग अशी 2 पळ्या घातल्या होत्या, आता 1 पळी तेल घालते. जेवढं तेल असेल तेवढा खरडा छान लागतो. म्हणजे तेल तेवढं म्हणजे मापातच घालायला पाहिजे तेल. जरा ह्याला पाण्याचा शितुडा द्यायचा आणि झाकून ठेवायचं. पाण्याचा शितोडा जरा दिलाय बघा, झाकून ठेवते. त्यामुळे मिरच्या कशा मऊ होती आणि लगेच बारीक होते त्या मिरच्या. बघा काही झाकण काढते. ह्यात कोथिंबीर आणि मीठ टाकते. जिरा आणि लसूण एवढ्या 4 वस्तू टाकायच्या त्यात. हलवून चांगलं घेते. ते पण भाजलं चांगलं मऊ पडलं का नाही की मग ती लगेच बारीक होते. घरात आपल्या तांब्यानं हे वाटायचं ते छान लागतं एकदम खरडा तांब्याने वाटलं. तर इकडं दूध बघा उतू आलं माझं. काम करायला लागले आणि काय काम डबल लागलं नाही असं कधी होत नाही. त्यामुळे हे असं एकच काम करायला, पण दूध ठेवलं तुम्ही तापत तिकडं म्हणलं दूध तापल म्हणून. खरडा बारीक करायचा बघा तांब्यानं, एकदम छान लागतो. मोठा मोठा असतो पण खायला एकदम छान लागतो. आणि कसा बारीक होतो बघा तांब्यानं लगेच, किंवा तांब्यानं असं गरम गरम आहे तरच बारीक करायचं. झाला खरडा बघा माझा तयार. आणि कसा जरा मोठा मोठाच आहे पण किती छान झाला आहे बघा खरडा. हो का तांब्यानं वाटलं आहे. तांब्यानं वाटलेलंही छान लागतो, टेस्टी लागतो खरडा. मिक्सरपेक्षा पण ह्यानं चांगला लागतो खरडा. हे बघा दही आणि खरडा शिळे भाकरी दही खरडा एकदम छान लागतो. ताजी चपाती आहे पण मला ताज्या चपातीपेक्षा शिळे भाकरी आणि खरडा लय आवडतो. तर हा माझा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.